हाय हॅलो नमस्कार, कशा आहेत सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं प्रतीकदा स्वागत करते. आणि आज मी ब्लॉग स्टार्ट करते आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, मला परत मी पहिल्या जिथं वॉर्डमध्ये होतं तिथं मला शिफ्ट केलं आहे. आणि ह्या रूममध्ये तर कोणच नाही आहे, फक्त एक मम्मी आहे, म्हणजे एक बाळाची मम्मी आणि बाळ आहे समोरच्या बेडवरती, बाकी कोणच नाही आहे. आणि माझ्यासोबत ठेवलं होतं मम्मीला, आणि माझ्यासोबत ठेवलं होतं मम्मीला रात्रभर. तर आता मम्मी घरी गेली आणि आता साक्षी आली मला डब्बा घेऊन. आणि आपल्या दीदीचा दादा पण आला आहे, हर्षू. तर बघू आता त्यांच्यासोबत थोडेसे टाईमपास गप्पा मारते मस्तपैकी. दीदी आता मस्त झोपली आहे दूध पिऊन. ती झोपतच असते, ती झाली आहे गांजा गांजा अशी अशी करते, झोपतच असते ती कायम. ती आमच्यावरती गेली आहे. जसं की मी आणि प्रतीक, साक्षी पण झोपाळूच आहे. मम्मी तर माझी तर लई झोपाळू. तसं तर आमच्या घरात सगळे झोपाळू आहे, मग ही पण तशाच झाली आहे झोपाळू. आणि लहानपणी सगळे बाळ झोपत असतात, तसं की तुम्ही मला कमेंट करून सांगता. दीदीला लहानपणी सगळे झोपलेले असतात बाळ जास्त करून, म्हणून ते झोपत असून असं वाटतंय मला. आत्ताच मग मी जस्ट हॉस्पिटलमधून आली आणि आले बाळ जेवायला बसलेली आहे. तर मी आज काय केलं नाही अजून. आमचं जरा कामाकडे ताकाचं जरा लपड आलं, तर बनलंच नाही व्यवस्थित. म्हणजे व्होल्टेज नव्हता, व्होल्टेज प्रॉपर लागतो. आणि काल लाईट गेली होती, तुम्हाला सगळं सांगितलं लाईट गेली होती. त्यामुळे दही लावायला उशीर झाला, ताक बनायला उशीर लागला, दही बनायला उशीर लागला. मग त्यामुळे ताकाचं काही जजमेंट बसलंच नाही. आणि आता सकाळपासून बसलो वाट बघत, तर व्होल्टेज प्रॉपर लागतं, त्याशिवाय पॅकिंग होत नाही. तर तुम्ही पायाशी बोललाच असणार आहे. आणि हे बघा, हे पसारा सगळा मला आता साफ करायचा आहे, फरशी पुसायची आणि ही पण फरशी पुसायची. हे मम्मीने सगळे बाळोती देऊन टाकले ते. आणि मला लागली भूक, त्यामुळे मी थोडं दूध तापायला लावलं इथं. हे बघा, दूध आणि पाहायला आलेली बिस्किटं मी आता खाणार आहे. मला तर जाम भूक लागली, कारण सकाळी केली होती ती भोपळ्याचं काय तर सुकं होतं. मी छान चपाती खाल्ली, त्यामुळे मला ह्या टायमिंगला जरा भूक लागली. खा तुम्ही, सगळं साफ करतो, साफ करताना आपण भेटू. आणि आपल्या इंडक्शनचं काही माहीत नसल्यामुळं हा झाला डबल कुटाणा. कसं आहे मला नाही माहिती इंडक्शनचं. पाहिलं जर तापलं होती ना, ते दूध उकळी पण येत नाही त्याला. हे कशी काय उकळी आली काय माहीत, मी कशावर ठेवलं होतं. मी बॉयलर ठेवलं होतं, स्लो हे कीप वॉर्मर, बॉयलर ठेवलं कसं मला तर माहीत नाही. ते झालं डबल कुटाणा. दूध काढलं मी तर, दूध आणि बिस्किट खातो आणि साफसफाई करतो. चलो मशीन लावायची पहिली. मशीन लागलीच नाही मशीन. तर झाले माझे चहा बिस्किट खाऊन. आणि ते बिस्किट बाटलीचं जुनं बिस्किट होतं ना, त्यातच मजा असते. जुने नवीन जे बाटलीचे बिस्किट आले ना, काय मजा नाही राहिली त्यात. आता मी कपड्यांच्या घड्यावर घालतो पटपट पटपट. फरशी पुसायची, बाहेरचं पुसायचे, कपड्याच्या घड्या घालून मला कपड्यात ठेवायच्यात. आणि मशीन वगैरे लावली, ती मशीन हे करायची. नाही तर मम्मी खूप बोंबलं मला, सांगून गेली. मम्मी उशीर आली ना, आज काय आलं, आमच्या काकाच्या मागच्या कामामुळे आमचा सगळा गोंधळ झाला. काल लाईट गेली होती, तुम्हाला सांगितलं मी. लाईट गेल्यामुळे दही म्हणलं नाही म्हणून आमच्याला रात्री उशीर झाला. आम्ही डिसाईड केलं की सकाळी बनवू. सकाळी जाग काय आली नाही 5 वाजता, पाटा दमलं असल्यामुळं मग आम्ही घेतलं 8-9ला करायला. पप्पाने ताक वगैरे म्हणलं वाट बघतोय. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, व्होल्टेज काल नाही. कमी व्होल्टेजमुळेच आम्ही पहिले ताक पॅक केलं. तासभर थांबलो, म्हणलं अजून थोडं व्होल्टेज येऊन दे मग करू. मग मी तोपर्यंत मला कळलं की आपलं काय काम लवकर उरकणार नाही. मम्मी माझी वाट बघत होती. तर मी सांगितलं की बाबा मम्मी तू रिक्षाने या, मला काय जमणार आहे तुला घ्यायला यायला. मम्मी रिक्षाने आली 12-1 वाजता. मम्मीने बाकीचं सगळं जे तिकडून आली आणि सगळं घरातलं सगळं आवरायला घेतलं खालचं. त्यामुळे मम्मीला उशीर झाला. मम्मी खालचं आवरत बसली सगळं. मग म्हणली बाबा आता वरचं तू कर, खालचं पटपट तिला बाळाची बाळवती वगैरे दिवाळी टाकणं गरजेचं आहे, कारण लागते ते सारखी बाळवती वगैरे बाळाची. बाळ शिव करते तर आपण हागेच घालत नाही ना, त्यामुळे बाळवती खूप लागतं ते. मम्मीने बाळवती वगैरे ठेवली, जेवण वगैरे नाश्ता तिचं करून जरा रिलॅक्स पडली. आता वाजलेत 4:45. आता ती 2-1 तास बरं आराम करून आता परत स्वयंपाकाला लागणार आहे. तोपर्यंत म्हटलं मी एवढं आवरून घेतो. जर चुकून वरती आली काय तुम्हाला तर माहितीच, सांगायची गरज नाही आहे. तर मी पटपट आवडतो. आणि पाहिलं जसं की तुम्हाला काल सांगितलं, पाहिलं नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आहे. तर तिथं टेन्शन नाही, पाहिलं जरा रिलॅक्स आहे. म्हणजे आम्ही तिला जाऊन भेटू शकतो किंवा ती अशी बसू शकतो. काल तर त्या दिवशी बघितलं तुम्ही ब्लॉगमध्ये, कालच्या मी दिवसभर पायलचं बसलो होतो तिथं. पण आज नाही, कारण त्या वॉर्डमध्ये मेल पर्सन म्हणजे माणूस अलाउड नाही आहे, कारण तो मदर रूम आहे. तिथं सगळ्या मदर लोक आपल्या बाळाला वगैरे पाजत वगैरे असतात, त्यामुळं माणूस तिथं अलाउड नाही आहे.
तर मग त्यानंतर तिथे दिवसभर थांबलो. संध्याकाळी परत पायलला शिफ्ट केलं NIC मध्ये. NIC मध्ये शिफ्ट केल्यानंतर मग सगळ्यांची तारांबळ, पायलची पण तारांबळ की बाबा आता रात्र कशी काढायची. तरी पण तिने रडत कडत रात्र काढली तिथं. परत सकाळी तुम्हाला गुडने सांगितले की आम्ही पायल नॉर्मल वॉर्डला शिफ्ट होणार आहे. बाळाची नाभी वगैरे सगळं, नाळ वगैरे सगळी पडलेली आहे. मग त्यामुळे नॉर्मल आता वॉर्डला असल्यामुळं काही टेन्शन नाही आहे. तिला आम्ही जाऊन भेटू वगैरे शकतो पायलला तिथं. त्यामुळे आता पायल रिलॅक्स आहे तिथं. मला तिला काही टेन्शन नसतं. मग मी रात्रभर तिथं थांबली पायलसोबत. मग सकाळी साक्षी वगैरे आली तर मग मी थांबले. मग काय झालं, धावपळ व्हायला लागली इकडं माझी भरपूर. दोघांची मम्मीची माझी खूप भरपूर धावपळ लागली. सकाळी नाश्ता द्यायला जायचं, मला माझ्या कामाचं बघायचं, परत टिफिन घेऊन जायचा. मग मम्मीला म्हणलं, पाहिलं म्हटलं मी साक्षीला फोन केला की असं असं होईल म्हणलं, अर्जंटली म्हणलं तुला यावंच लागेल म्हणलं टिफिन घेऊन, नाहीतर म्हणलं काय सगळं आमची धावपळ लागली. मग साक्षी वगैरे टिफिन घेऊन आली सकाळी. मग पाहिलं नाश्ता वगैरे केला. आणि त्यामुळे आता पाय आता रेस्ट करते. पाय झोपली तिथं पूर्णपणे. आणि ती झोपत नव्हती, ती झोपली आता तिथं. आता मग मी नाही गेलो. म्हणलं मी गेलो की परत ती ताटकळत बसणार. आता मला आतमध्ये जसं मी लास्ट टाइम आतमध्ये होतो तेव्हा आता नाही. कारण आता तिथं एक्स्ट्रा कोणतरी लेडीज येऊन बसलेली, म्हणजे त्यांचं पण तिथं ट्रीटमेंट चालू आहे त्या वॉर्डमध्ये. पाहिली इथं आहे तिथं. तर मग त्यामुळे मग मला इथं आता एंट्री नाही. लास्ट टाइम तिथं कोण नव्हतं म्हणून मला बसून दिलं होतं. बसा म्हणले कोण नाही म्हणून. आता तिथं बसून देणार नाही मला. तिथं फक्त मम्मी जाऊ शकते. त्यामुळे आता मी काय फक्त टिफिन देणार आणि संध्याकाळी परत देणार. त्यामुळे मला बाळाला काय बघता येणार नाही. आणि व्हिडिओ कॉल पण दिसत नाही. व्हिडिओ कॉल केला की व्हिडिओ कॉलवर एकदम तिथं रेंज नसल्यामुळे एकदम ब्लर दिसतं. म्हणलं जाऊन दे म्हणलं, 2-4 दिवसाची गोष्ट आहे. मी घरी आल्यावर बघणारचे बाळाला. बाळ फक्त नीट होऊन दे बस, एवढंच आपली अपेक्षा आहे. आणि बाळ आता नीट झालेलं आहे. जे इन्फेक्शन झालं होतं ते इन्फेक्शन आता पूर्णपणे नीट झालेलं आहे. नशीब आपलं इन्फेक्शन जे पोटात नाही गेलं. तुम्हाला व्लॉगमध्ये आपण सांगत चालले की लक्ष ठेवलं होतं आम्ही, वेळ काळजी घेतली होती. आता घड्या घालून झालेल्या आहेत. तिथल्या घड्या आहेत तिथल्या हे बघा, हे घड्या घालून झालेल्या आहेत. तर ते पहिल्या कपाटात लावतो. चला कपाटापाशी जाऊन बोला आपण. एवढे कपडे आहेत. पहिले मी त्या कपड्यात टाकतो मग बोलूया. कपड्यापाशी जाऊन आपण बोलू शकत नाही कारण जागा खूप कमी आहे. ती पायल कशी बोलते तिचं तिला माहिती आहे. मी पहिले कपडे लावतो मग बोलूया. तर आता झाले आवडून सगळं. बेडवर सगळं साफ केलं. ते पायल कपडे घेऊन जायचे ते. आणि चेन आपण हे इकडे टाकू. साफसफाई सगळी करून झालेली आहे. पायलचं फोन आलं तर मध्येच, त्यामुळे गप्पा मारत काम केलं सगळं. आधार कार्ड पायलचं पाहिजे त्याचं सापडणं. माझं आधार कार्ड बघायचं झालंय. बाळाचं बर्थ सर्टिफिकेट काढायचं होतं, त्यामुळे आधार कार्डची गरज आहे. आता जाऊन परत नवीन प्रिंट करून घेऊन लागलं. चलो चलते हे. आज साक्षी घेऊन आली माझ्यासाठी डब्बा मस्तपैकी. आणि बाबू तू जेवणार नाही माझ्यासोबत? नको, मी जेवणार आहे. फिश खाल्लं ना तू? फिश खाल्लं मला सोडून ना? मग तू आपल्या बाळाला का नाही आणलं फिश? ही बोलली बाळाला नको घेऊन जाऊ. बाळ राहिलं ना, आपण कचऱ्याने आणले त्याला आज काही नाही दे. असं बोलली माझ्या बाळाला. हर्षू काय जायला नाव नाही घेत आता घरी. आता काय करणार? हा बाबू तर राहणार मी जाणार. हा पिल्लू वक मारतोय तिला. तिला घ्यायचंय त्याला घ्यायचंय दीदीला. ही म्हणते चल नको घेऊ, घरी आल्यावर घे बाळाला. काय म्हणतो बाबू तू? काय म्हणलं बाबू? त्याला घ्यायचं आहे पण आता घेऊ नको, डॉक्टरनी सांगितलंय ना हात नको लावू. हात तुटल्यावर तसं उचलू नको. तिच्या हाताला सलाईन आहे. ते निघल्यावर सोय असते आतमध्ये. थांब तुला घ्यायचंय ना, मी देते. धर हे धर. अरे नको देऊ पायल. अरे गुंडाळून देते, नको, गुंडाळून. काय नाही सलाईन होत. हाताला. हा, अगं काही ती नाही पहिला होत. झोपले डचकते. नको काही नाही होत नको गं. नको बाबू तू घरी आल्यावर देते दादा एक घेणार मिनिट. तुला. हात लावायचा ना. थांब देते. घरी पकड मोबाईल. काय झालं बाबू? नजर लागली. मोठ्याने बोल ना, आवाज येत नाही. हिला नजर लागली. कुणाची नजर लागली? माहित नाही. मोठ्याने बोल ना, तुझा आवाजच येत नाही. डागीची नजर लागली. डॉगीची नजर लागली. हा हिला. मग नजर काढायची का बाळाची? हा काढायची. तू काढ नंतर. काय इथं मी बसली आहे. मला कपडे आले ते घरून, पण मला कपडे बदलायची इच्छा होईना. मी एकदम पेंगळून गेली आहे. माझी झोप उडाली आहे. तसं तर मी काल झोपले थोडीशी निवांत, पण माहीत नाही सारखं झोपच येते मला पण. सेम हिच्यासारखं झोप येते मला. मग असं वाटतंय की आता मी जेवली आहे. साक्षीने मस्त डब्बा आणला होता, तर मस्त जेवण झालं आहे माझं. आणि आता असली मला पेंग आली आहे डेंजर. काय सांगू आता. मम्मी पण मगाशीच घरी पोहोचली. आता प्रतीक आणि मम्मी परत 5 वाजता येतील. तोपर्यंत साक्षी माझ्यापाशी बसणार आहे. आणि ब्लॉग पुढे कंटिन्यू बघा, अजिबात स्किप करू नका. आहे ना रे बाबू?
काय मला बघा माझ्या माऊचे माझ्या मागचे आणि आमच्या पिल्लूला पण बघा. दाखवलं मग बाळाला. अरे आता लगेच नसतं दाखवायचं असं. छोटू आहे ना अजून, मग थोड्या दिवसांनी दाखवू ना. मग का आत्ता दाखव ना. आता छोटू आहे ना, हा मग थोडंसं होऊन दे ना मोठू. हा मग नजर लागते का? नजर लागते ना. हा. कसं हुशार आहे बघा, त्याला बोलायचं कसं कळतं. म्हणजे नजर लागते ना. आता पिल्लीचा उद्या एकच आता डोस आहे. ते अँटीबायोटिक म्हणजे ना काय आहे विषय, नाळ तर पडली आहे पिल्लूची, पण नाळेचे इथं इन्फेक्शन अजून नाही झालं पाहिजे. इन्फेक्शन तर नाही, आता सगळी नाळ पडली आहे, सुकली आहे मस्तपैकी, एकदम ओके झालं आहे. पण तरी पण नाही का, कशाला घरी गेल्यावरती तिला उगाच परत असं ताप वगैरे नाही आलं पाहिजे, म्हणून इथंच एक दिवस डॉक्टर बोलले इथंच राहा, एक दिवस आम्ही चेक करतो आणि मग तुम्हाला एक दिवसानंतर सोडतो. म्हणजे आता आम्हाला उद्या वगैरे सोडतील असं वाटते मला. बघू आता कधी सोडतात ते. मी पण आता कपडे वगैरे चेंज करते आणि फ्रेश होते. नाही मारत तुझा पप्पी. हर्षू रोज तू नाही मारत मी किती प्यार करते. मारत काय उठ जा. बघ तिने इकडे घेतलाय बाबू तिला, आता उचललाय तिला. पप्पी द्यायला लागली तशी. बघ ती कसं करते. पिपी घ्यायचं घे पटकन. तू मार. नाही मारत. तू मारती म्हणूनच टाइम वेस्ट. जाऊ का मी बाहेर? गाईज साक्षी तर मग अशीच दुपारी गेली, त्याच्यानंतर मी झोपले पिल्लू सोबत, कारण की जेव्हा पिल्लू झोपलेली असते तेव्हा मी पण झोपते, मला तेव्हाच झोप मिळते. मग माझी झोप आता मस्त झाली आणि आता वाजले ते 6:30 आणि आता म्हणजे 7 वाजत आले. ते मम्मी आणि प्रतीक आता यायला लागले ते डब्बा घेऊन माझ्यासाठी. दुपारचा डब्बा साक्षीने आणला होता, माझ्या बहिणीने दिलता मोठ्या निशानी डब्बा दिलता साक्षीकडं, मग साक्षी घेऊन आली होती. आणि आता मम्मी आणि प्रतीकाला डबा घेऊन मम्मी तर थांबणार आहे माझ्यासोबत. उद्याचा दिवस कसं तरी काढायचं आहे, परवा घरी जाईना मी असं मला वाटतंय. बघू आता, पहिलं मम्मीला आणि प्रतीकला भेटू आपण. आज डब्याला काय घेतलंय? डब्याला घेतलंय आज पालक आणि पनीर. पालक पनीरची भाजी केली, डाळ पालक करत असते तर पालक पनीरची भाजी केली, पण त्यात पण 2 प्रकार केले. एक आम्हाला तिखट करून ठेवली आणि एक तिला सपक केली पायलला. तर रोज रोज पायलला भाजी तर काय करावं हा तर मोठा प्रश्न असतो. तरी पण मी प्रयत्न तर करतेच तिला वेगवेगळं देण्याचं जराशी. तर माझी इतकी धावपळ होती. सकाळी 12 वाजता घरी आले, आज उशिरा आली. हा 12 वाजता घरी आले. तिथून पुढे घरातलं ही पुंगी पण जाऊ काकूमुळं मम्मीला भरपूर सपोर्ट होतोय. सपोर्ट होतो. मग तिने स्वयंपाक केला होता, भांडी घासली होती, किचन आवडत होता, कपडे धुवली होती. मग तिला पण जायचं असतं कामाला, म्हणलं जा बाई तू कामाला. मी मग घरातलं बाकीचं मग फरशी बिरशी बाथरूम मग मी केलं, आंघोळ केली. मला वाजले 2. त्याच्यानंतर परत ह्यांना ताकाचा मसाला करून द्यायला करायला मला वाजले 3:30. अर्धा तास 1 तास झोपले, परत स्वयंपाक आज धावपळ काल माझी झाली, आज मम्मीची झाली. आणि आता दवाखान्यात बसायला चालले. म्हणजे आता उद्याच येणार परत मी घरी. तर त्यामुळे तुमच्या काकूचे पण व्हिडिओ येत नाहीयेत आणि येणार पण नाही आता 4-5 दिवस. बाळ जोपर्यंत आपलं सुखरूप घरी येत. बाळ छान आहे, बाळ ते सुखरूप काय म्हणते, बाळाचं छान आहे. पण ते ऑब्झर्वेशन ठेवलंय. बाळ घरी यायचं कारण म्हणजे कसं माहितीये का, की अशा धावपळीमध्ये हिडूरमध्ये डोकं नाही चालत आपलं. त्यामुळे ते मी काय त्याच्या नादी लागत नाही. तर तुम्ही मला सपोर्ट करताय, खूप सपोर्ट करताय, खूप छान वाटतंय मला त्याबद्दल. तुमच्या कमेंट पण मी वाचते, खरंच मनापासून धन्यवाद तुमचं की मला एवढं कमेंट करताय. पण एक गोष्ट सांगू का मी तुम्हाला, की तुम्ही तर कमेंट करता, पण माझे जे ब्लॉग बघत नाहीत ना लोक, माझ्या आजूबाजूचे लोक, ते देखील मला म्हणतात की सासू मिळावं तर अशी मिळावं. तर मी ह्या गोष्टीसाठी नाही पायलचं करत. हे प्रत्येकाला पण माहिती आहे, पायलला पण माहिती आहे. जशी पायल इथं आली तसं मी दोघांसाठी करते, का तर मला दुसरं कोण आहेच नाहीये ना. आणि असंही समजा की मला मुलगी नाहीये तर मला मुलीचं सगळं सुख पायलपासून मिळते. मला मुलगी नाही तर देवाने मला मुलीच्या रूपामध्ये मला ते सगळं करून घेतलं माझ्याकडनं, माझ्या हातातनं. म्हणजे काय मुलगी नाहीये ना, तर ते मुलीचं जे म्हणतात ना कन्यादानाचं किंवा पुण्याचं, ते माझ्या हातनं होऊन चाललंय. तर मी काय हे प्रसिद्धीसाठी करत नाही. माझी मुलं आहेत, मला करणं भाग आहे. पायल जेवढं मी आता करेन तेवढं पायल पुढं खंबीरपणे राहणार आहे. प्रतीक आलेला आहे, काय काय घेऊन आलाय बघा. मिस लावलाय हो आपल्यामुळं, कशाला अनकम्फर्टेबल. कोण आलाय? हे पिल्लू
दार लाव आतमध्ये. नाही जातो मी लगेच. मला नाही नाही मी आवडत. परमिशन घेतली आहे. हात मी सोडत नाही त्याशिवाय. काय हा बाबा काय लावायची ना इंजेक्शन लावलंय. हे कसं काय अहो ते सुकून सुकून निघायला लागले हो हे पपडी. हात नका लावू, हात नका लावू, परत घाण. हा हात नाही लावायचे तेच. तू हात लावलास. मी त्याला हात नव्हते लावत जे साईडला आलं ना त्याला हात त्यालाच पण नको लावू न ते केलं काढायचंय ना. तुला डॉक्टरने काहीतरी दिलं नको कापायला सांगितलं लावलं तुला? ते. नको काहीतरी कापायला लावून असं सांगायचं ना. कामाला लावायला सांगितलं डॉक्टर. नको कापायला लावले ते. उद्या सकाळी येतात नेलकट रान. लक्षातच नाही राहिलं. उद्या मम्मीला सकाळी लवकरच गेलेलं मी उद्या. मम्मीची धावपळ नाही. रात्री पाहायला जेवण वगैरे देऊन मी घरी आलो. घरी आल्यानंतर काम वगैरे करून झोपलो. आता सकाळी मी हा व्लॉग एंड करतोय. पायाला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं आहे. बाळाची नाळ पडलेली आहे. सगळं व्यवस्थित आहे. बाळ व्यवस्थित आहे. इन्फेक्शन आतमध्ये पोटामध्ये काही गेलेलं वगैरे नाही. इन्फेक्शन बाहेरच्या बाहेरच होतं. त्यामुळे आता काय टेन्शन नाही. आता फक्त ऑब्झर्वेशनसाठी ठेवलेलं आहे. रोज एक बाळाला इंजेक्शन आहे. त्यामुळे बाळाला जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवायला लागणार आहे. रोज एक 15-20 मिनिटाचं इंजेक्शनसाठी आपल्या दिवसभर तिथं थांबावं लागणार आहे. डॉक्टर तसं घरी सोडत नाही. येऊन जाऊन नाही करत. इथं येणार परत तिकडे उद्या जाणार येणार त्यामुळे नाही. इथंच थांबा, इथंच इंजेक्शन घ्या. पूर्ण 100% बरं होऊन घरी जावा. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे काय सजेशन असतील, तुमचे काय प्रश्न असतील नक्की विचारा. कमेंटचा रिप्लाय मी नक्की देतो. बाय बाय.